नमस्कार, मी भूषण करंदीकर आणि मी फराह खान. साम आरोग्य संपदा सन्मान 2021 या कार्यक्रमात आम्ही उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तुषार भूमकर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्यानं आजचा हा सन्मान सोहळा संपन्न होतोय. गेल्या 1.5 वर्षापासून अधिक काळ आपण सगळेच कोरोना संकटाचा सामना करतोय. या काळामध्ये समाजातल्या प्रत्येक घटकानं विविध संकटाचा सामना केला. सरकारसमोर असणारी आव्हानं वेगळी होती आणि आपल्या समोर असणारी आव्हानं वेगळी. मात्र यात सर्वात मोठं आव्हान होतं ते आरोग्य क्षेत्रापुढे. आरोग्य सेवकांनी अर्थात डॉक्टरांनी, नर्सेसनी, त्यांच्या संपूर्ण टीमनं जे काम केलं त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. माणसातलं अंतर वाढवणारा खरं तर हा करोनासारखा आजार, एक संकट आपल्यावरती ओढावलं होतं. मात्र वैद्यकीय क्षेत्रात काम करणारा प्रत्येक जण स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवण्यासाठी धडपडत होता. निश्चितच एकीकडे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची धडपड सुरू होती, तर दुसरीकडे कडक लॉकडाऊनच्या काळात समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत मदत कशी पोहोचेल यासाठी सरकारसोबतच अनेक समाजसेवकांनीही स्वतःला या कार्यामध्ये झोकून दिलं होतं. आरोग्य आणि संपदा दोन्ही सांभाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत होते. माध्यमं घडणाऱ्या घटना दाखवण्यासाठी पुरतीच मर्यादित नसतात, तर सामाजिक बांधिलकी जपत कायम समाजासोबत उभं राहण्याचं काम सकाळ माध्यम समूहानं केलंय. आणि त्यासाठी सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या या कोविड योद्ध्यांचा सन्मान आज आपण करणार आहोत साम आरोग्य संपदा सन्मानाच्या रूपानं. आणि आजचा हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय. मी साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांना विनंती करतो की महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेशजी टोपे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना आपण मंचावरती आमंत्रित करावं. त्याचबरोबर मी विनंती करणार आहे सकाळ माध्यम समूहाचे CEO श्री उदय जाधव आणि जनरल मॅनेजर सेल्स साम टीव्ही श्री अमित सिंग यांना की त्यांनीही मंचावरती यावं. यानंतर आपण स्वागत करूयात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं स्वागत करतील CEO उदय जाधव सर. यानंतर मी विनंती करतो साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांना की त्यांनी आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांचं स्वागत करावं. यानंतर मी विनंती करते अमित सिंग, साम टीव्हीचे सेल्स जनरल मॅनेजर यांना अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं स्वागत करावं. यानंतर मान्यवरांना विनंती आहे त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. खरं तर जसं आम्ही मगाशी म्हटलं की हेल्थ इज वेल्थ हे आपल्याला माहिती होतं. मात्र करोनाच्या काळामध्ये आरोग्य आणि संपदा दोन्ही सांभाळणं अत्यंत महत्त्वाचं झालं होतं आणि त्यासाठीच आजच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन आहे. मी साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या सन्मान सोहळ्याचा उद्देश आपल्या प्रास्ताविकातनं विशद करावा. धन्यवाद भूषण आणि फराह. इकडे सगळे माननीय सन्माननीय व्यासपीठ, बाळासाहेबजी थोरात, टोपे सर, सोनाली कुलकर्णी, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधवजी आणि आमचे अमित सिंगजी, सेल्स आणि मार्केटिंगचे हेड, आणि इथे जमलेले सगळे आजच्या आरोग्य संपदा सोहळ्याचे पुरस्कारार्थी, त्यांचे नातलग, त्यांचे मित्र. त्याचप्रमाणे माझी साम टीव्हीची टीम आहे, आमचे राजेंद्र हुंजे डेप्युटी एडिटर, त्याचप्रमाणे विनोद तळेकर आणि आमची सगळी टीम, आणि इकडची जी आमची खास पाहुणे आहेत ज्यांनी आज आमच्या या कार्यक्रमाला, आणि ते खरंच प्लॅन नव्हतं पण ते उत्स्फूर्तपणे झालं आणि या तिघांनी जे काही छान गाणी सादर केली, गणेश वंदना केली, त्याबद्दल पहिल्यांदा मला त्यांच्यासाठी खास आपण त्यांच्यासाठी टाळ्यांचा हा गजर. हा कार्यक्रम ज्या काळामध्ये होतोय त्या काळाला एक अर्थ आहे. 2020 संपूर्ण कोविडमध्ये गेलं, त्याच्यानंतर 2021ला वाटलं होतं की आता जरा आपण सावरतोय आणि मार्च गेला आणि एप्रिलमध्ये परत एकदा आपण लॉकडाऊनला सामोरे गेलो. त्यानंतर इंडस्ट्री थोडी सुरू होते, उद्योग थोडे सुरू होत आहेत, गोष्टी पुन्हा जरा रुळावर येत आहेत, पण तरीसुद्धा वातावरणामध्ये एक टेन्सपणा, एक प्रकारचा तणाव आहे. हे सगळं असंच चालू राहणार आहे का? किती काळ चालू राहणार आहे?
तिसरी लाट कधी येते, पुन्हा लॉकडाऊनला आपण जाणार का? आपले हे मंत्री महोदय त्यांच्या पातळीला प्रयत्न करत आहेत, ते आपल्याला सांगत असतात, दिलासा देत असतात, पण तरीसुद्धा काळजी घेण्याचं आवाहन करत असतात. पण हे किती काळ? शाळेतली मुलं शाळेत जात नाही, कॉलेजची मुलं कॉलेजला जात नाही आहे, पहिलीच्या मुलांना थेट तिसरी बघितलेली किंवा दुसरी बघितलेली आहे, कॉलेजच्या मुलांना FI मिस झाला आता डायरेक्ट TYला आलेला आहे. अशा काळामध्ये हा समाज, हे राष्ट्र, हे सगळं जग कोणत्या दिशेने चाललेलं आहे? आणि ते होत असताना काही पॉझिटिव्ह गोष्टी घडतायत, काही चांगलं, म्हणजे पॉझिटिव्ह हा शब्दाचा अर्थ आता नकारात्मक झालेला आहे, कारण कोरोना पॉझिटिव्ह म्हटलं की माणसाची दृष्टी बदलते. तर अशा काळामध्ये खरंच एक पॉझिटिव्ह दृष्टी, एक वातावरण तयार होण्यासाठी असे सोहळे महत्त्वाचे आहेत. म्हणजे आय एम शुअर की या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही इथे आलेला आहात. या कार्यक्रमाला असं येणं, समोर माणसं बसलेली आहेत, म्हणजे सोनाली कदाचित जास्त माझ्याशी सहमत होईल, कारण त्या कलाक्षेत्राशी संबंधित आहेत, की लाईव्ह परफॉर्मन्स, समोर लोक आपल्या समोर बसलेले आहेत, किती छान वाटतं आपल्याला. आपले सगळे मान्यवर बसलेले, तुम्ही तिकडे तुमच्या मित्रांसोबत बसलेले आहेत, कितीतरी काळानंतर आपण अशा कार्यक्रमात आलेलो आहे. मी स्वतः आमच्या म्हणजे साम TVमध्ये बऱ्याच काळानंतर अशी इव्हेंट, आता या कोरोना काळानंतर अशी इव्हेंट होते. तर अशा या छान इव्हेंट मागे कारण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. या संपूर्ण 2 वर्षांमध्ये, खास करून ज्याला आपण कोविड आणि पोस्ट कोविड टाइम्स म्हणतोय, त्या काळामध्ये आरोग्य क्षेत्राशी संबंधित सरकारनं तर प्रचंड काम केलंच, पण सरकारला सहकार्य करण्यासाठी विविध संस्था, ट्रस्ट, NGOज आणि व्यक्ती आपापल्या परीनं काम करत होते. डॉक्टर्स काम करत होते, अहोरात्र काम करत होते, ज्यांना आपण कोविड योद्धे म्हणतो, फ्रंटलाईन वर्कर्स म्हणतो. आणि अशाच प्रमाणे संस्था होत्या, व्यक्ती होत्या, की जे सगळे, ज्याला आपण म्हणतो कॉल ऑफ ड्युटी, कर्तव्याची साध त्याच्याही पलीकडे ते गेले आणि त्यांनी काही कामं करून दाखवली आणि आपापल्या पातळीला त्यांनी कर्तृत्वाची शिखरं किंवा एक नवीन निकष तयार करून दाखवले की हे काम आपण करू शकतो. आणि या व्यक्ती, या संस्थांमुळे आज आपला महाराष्ट्र या कोविडच्या काळामध्ये सुद्धा जो मजबूतीने उभा आहे, तो या अशाच असंख्य प्रसिद्ध, अप्रसिद्ध अशा व्यक्तिमत्वांमुळे. त्याचप्रमाणे एकीकडे आरोग्याचं हे चाक सांभाळतानाच दुसरं चाक होतं अर्थकारणाचं. आणि विशेषतः या अर्थकारणाच्या चाकावरती बेतली होती भविष्याची बीजं. कारण हे अर्थकारणाचं चाक जर का असंच रुतलेलं असतं तर काय होणार होतं. पण तरीसुद्धा आपण सगळ्यांनी, आणि आपल्यापैकी अनेक जण हे उद्योजक किंवा अर्थक्षेत्राशी निगडीत आहे, तुम्ही हे चक्र हलतं ठेवलं, फिरतं ठेवलं आणि त्याच्याचमुळे आज आपली प्रगती होताना दिसते. शेअर बाजार आज 59,000पर्यंत पोहोचत असताना त्याच्यामध्ये जे अनेक छोट्या छोट्या गोष्टी कारणीभूत असतात, एक इकॉनॉमीचा निकष मापदंड मानायचा म्हटला तर तो हा अशा प्रकारे समाजातलं एक पॉझिटिव्ह वातावरण, फील गुड वातावरण, एक सकारात्मक वातावरण रिफ्लेक्ट होत असतं. आणि म्हणून आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, ज्याला मी नाव दिलंय साम आरोग्य संपदा अवॉर्ड्स, त्यामध्ये आरोग्य संपदा तर आहेच, पण आरोग्य आणि संपदा सुद्धा आहे. आणि या 2 क्षेत्रात काम करणाऱ्या प्रसिद्ध, आपापल्या क्षेत्रात जाणत्या असलेल्या व्यक्तींच्या, जनांच्या सत्कारासाठीचा हा कार्यक्रम म्हणजे आरोग्य संपदा अवॉर्ड्स. आणि त्याला आज आपल्याला अतिशय हे मान्यवर मंडळी आपल्याला त्यांनी वेळ दिलेला आहे. दोघांचा सगळ्यांचेच बिझी शेड्यूल असताना त्यांनी वेळ दिलेला आहे आणि हा सन्मान होणार आहे. मला स्वतःला उत्सुकता या सगळ्या मान्यवरांशी भेटायची आणि बोलायची, की जे या पुरस्काराचे पुरस्कारार्थी आहेत. तेव्हा मी पुन्हा आपल्या सगळ्यांचं साम TV आणि सकाळ माध्यम समूहातर्फे स्वागत करतो आणि हा पुढचा सगळा सोहळा आपण आता आणखी पुढे घेऊन जावा. धन्यवाद प्रसन्न सर. काम करणाऱ्या प्रत्येकाला हवी असते पाठीवर कौतुकाची थाप, त्यातून मिळत असते नवी ऊर्जा पुन्हा जोमानं काम करण्याची. अशा सेवाव्रतींचा आता आपण सन्मान करणार आहोत. आपण आजच्या पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करूयात. आणि सुरुवातीला खरं तर वैद्यकीय क्षेत्रामध्येही अनेक आव्हानं होती आणि त्यातलं सर्वात मोठं आव्हान होतं ते करोना काळामध्ये प्रसूतींचं. करोना काळापासून सुरू झालेलं हे अविरत कार्य आजही सुरू आहे, असे डॉक्टर साईनाथ बैरागी. आपण सुरुवातीला त्यांची ध्वनिचित्रफीत पाहूयात आणि मग मी डॉक्टर साईनाथ बैरागी यांना मंचावरती निमंत्रित करेन. डॉक्टर साईनाथ बैरागी हे उमादेवी सीताराम बैरागी हॉस्पिटल, फर्टिलिटी अँड रिसर्च सेंटर इथे रुग्णसेवा करतायत. IVF तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक दाम्पत्यांना अपत्य प्राप्तीचा आनंद त्यांनी मिळवून दिलाय. कोविड-19च्या कठीण काळात आरोग्य क्षेत्रापुढे मोठं आव्हान होतं. त्यातही स्त्रीरोग तज्ज्ञांसमोरची आव्हानं खडतर होती. अशा कठीण काळात डॉक्टर साईनाथ बैरागी यांनी कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतींची प्रसूती करण्याचं आव्हान पेललं. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सुरू असलेलं त्यांचं हे कार्य आजही अविरत सुरू आहे. त्यांच्या याच कार्याचा गौरव होतोय साम आरोग्य संपदा सन्मानानं. आणि मी विनंती करतो डॉक्टर साईनाथ बैरागी यांना की त्यांनी कृपया मंचावरती यावं.
आपण करत असलेल्या कार्याचा संपूर्ण राज्याला अभिमान आहे आणि त्यासाठीच आपला आज साम आरोग्य संपदा सन्मानानं गौरव होतोय। मी आरोग्यमंत्री सन्माननीय राजेशजी टोपे यांना विनंती करतो की त्यांनी स्मृतिचिन्ह डॉक्टर साईनाथ बैरागी यांना प्रदान करावं। डॉक्टर मनापासून अभिनंदन आणि तुमच्या या कार्याला खूप साऱ्या शुभेच्छा। यानंतरचा पुरस्कार आहे मिस्टर संजय वामन बगे यांना। वॉल्सन इंडस्ट्रीजचे मिस्टर संजय वामन बगे यांनी सॅनिटरी नॅपकिन ग्रामीण भागामध्ये ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे, त्यांना त्या वितरित सुद्धा केल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम केलं आहे। आपण त्यांची आधी ध्वनिचित्रफीत पाहूयात आणि मग मी त्यांना मंचावरती आमंत्रित करतो। महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा घटक असणाऱ्या मासिक पाळीबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत। WHOच्या सर्वेक्षणानुसार आजही भारतातील ग्रामीण भागात 80% स्त्रिया त्या दिवसात कापड वापरतात, त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो आणि यासाठी जनजागृती करत स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध व्हावेत या उद्देशानं वॉल्सन इंडस्ट्रीजनं धाडसी पाऊल उचललं। ग्रामीण भागात सॅनिटरी पॅड वितरित करून महिलांना सॅनिटरी पॅडबाबत माहिती देण्यात आली। कोरोना काळातही हे कार्य अविरत सुरू होतं। यातून जनजागृतीसह महिलांना रोजगारही उपलब्ध झाल्यानं दुहेरी उद्दिष्ट साध्य झालं। वॉल्सन इंडस्ट्रीजच्या याच कार्याचा गौरव केला जातोय साम आरोग्य संपदा सन्मानानं। श्री संजय वामन बगे यांना मंचावरती येण्याची विनंती करतो। यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विनंती आहे की त्यांनी ट्रॉफी द्यावी आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सन्मान चिन्ह प्रदान करावं। ग्रामीण भागात मोठमोठ्या आव्हानांचा सामना करत आपण सुरू केलेलं कार्य हे असंच अविरत सुरू राहू देत यासाठी आमच्याकडून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा। आणि यापुढचा सन्मान आपण करणार आहोत डॉक्टर हेमंत दत्तात्रय चौधरी यांचा। गेली 18 वर्ष ते सिनियर जॉईंट रिप्लेसमेंट रोबोटिक अँड नेव्हिगेशन सर्जन म्हणून काम करतायत आणि अनेक रुग्णांना त्यांच्या उपचारांनी फायदा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण त्यांची ध्वनिचित्रफीत पाहूयात आणि मग त्यांना मी मंचावरती आमंत्रित करतो। एव्ही प्लीज। डॉक्टर हेमंत दत्तात्रय चौधरी हे मागील 18 वर्षापासून सुप्रसिद्ध सिनियर जॉईंट रिप्लेसमेंट रोबोटिक अँड नेव्हिगेशन सर्जन आहेत। आधुनिक जॉईंट रिप्लेसमेंट अँड लेझर स्पाइन सर्जरी शस्त्रक्रियेसाठी ते प्रसिद्ध आहेत। कर्नाटकातल्या गुलबर्गामधून वैद्यकीय पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी परदेशात उच्च शिक्षण घेतलं। सध्या कन्सल्टंट म्हणून ते अपोलो हॉस्पिटल, क्युरी हॉस्पिटल, ब्रिज कँडी हॉस्पिटल, वोकाड हॉस्पिटल मुंबई आणि नाशिक इथे कार्यरत आहेत। डॉक्टर हेमंत चौधरी यांनी 3000हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत। त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या या कार्याचा सन्मान होतोय साम आरोग्य संपदा सन्मानानं। यांना त्यांनी स्वयंपूर्ण उपचार पद्धती विकसित केलेली आहे। डॉक्टर योगेश चांदोरकर आणि डॉक्टर अमृता चांदोरकर हे निसर्गोपचारक असून योगशास्त्राचे अभ्यासक आहेत।
योगशास्त्रात सांगितलेल्या पंचप्राण संतुलनाचा अभ्यास करून त्यांनी विनास्पर्श विना औषध स्वयंपूर्ण उपचार पद्धती विकसित केली आहे. रुग्णसेवेत गेली 21 वर्ष हे दाम्पत्य अविरत कार्यरत आहे. अनेक प्रशिक्षित उपचारकांसह पुणे, चिंचवड, मुंबई, कोल्हापूर अशा 4 ठिकाणी निरामयच्या शाखा आहेत. हे उपचार फक्त मानवासाठीच नाही तर प्राणी वनस्पतींवरही प्रभावी ठरत आहेत. ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या या दाम्पत्याचा साम आरोग्य संपदा सन्मान देऊन गौरव करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. मी विनंती करते डॉक्टर अमृता चांदोरकर आणि डॉक्टर योगेश चांदोरकर यांना त्यांनी स्टेजवर यावं. ते दोघे फोनवरून सुद्धा उपचार देतात. स्वयंपूर्ण उपचार पद्धती त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवलेली आहे. त्या पद्धतीनं ते पेशंटला बरे करतायत. मी विनंती करते आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना त्यांनी सन्मान चिन्ह द्यावं. त्याचबरोबर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सर्टिफिकेट द्यावं ही विनंती. यानंतर आपण सन्मान करणार आहोत मिस पल्लवी जैन यांचा. खरं तर या कोरोनाच्या अवघड काळामध्ये सर्वाधिक आव्हान होतं ते चाचण्यांचं आणि अशामध्ये कृष्णा डायग्नोस्टिकनं महत्त्वाचं कार्य पार पाडलंय. आपण त्यांची ध्वनिचित्रफीत पाहूयात आणि मग त्यांचा सन्मान करूयात. एव्ही प्लीज. भारतातील एक अग्रगण्य डायग्नोस्टिक सेंटर अशी ओळख मिळवलेलं कृष्णा डायग्नोस्टिक सेंटर. उच्च दर्जाच्या सेवा अतिशय वाजवी दरात इथे उपलब्ध आहेत. संपूर्ण भारतात कृष्णा डायग्नोस्टिकच्या शाखा आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं इथे अचूक रिझल्ट्स मिळतात. कृष्णा डायग्नोस्टिकनं कोविड काळात उल्लेखनीय कार्य केलंय. मॅनेजिंग डायरेक्टर पल्लवी जैन यांच्या कुशल नेतृत्वाखाली कृष्णा डायग्नोस्टिकची यशस्वी वाटचाल सुरू आहे. लेट्स डू गुड हे ब्रीद जपणाऱ्या कृष्णा डायग्नोस्टिकच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या या योगदानाचा साम आरोग्य संपदा सन्मानानं गौरव करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. यानंतर मिस पल्लवी जैन यांनी स्टेजवर यावं. आभार मिस पल्लवी जैन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे कार्य असंच अविरत सुरू राहो.